लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आर्या पावसामध्ये भिजत असते. नंदिनी आणि जीवा आर्याला घरामध्ये घेऊन येतात. आर्या म्हणत असते, अरे वा, तुम्ही दोघे माझ्यासाठी इथे आलात. जीवा म्हणतो, अगं तू काही लहान आहेस का आता? जरा पावसाची सर आली की लगेच भिजायला बाहेर जाते. नंदिनी म्हणते, अरे आपण काय बोलत उभे आहोत? अगं आर्या, केस पूस, थंडी बाधेल अशाने. नंदिनी आर्याला टॉवेल कुठे आहे असं विचारते. नंदिनी लगेच टॉवेल आणायला आत जाते. बाहेर जीवा आर्याचे केस पुसून देत असतो. एवढ्यातच नंदिनी बाहेर येते. समोर बघून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनीच्या हातामधील टॉवेल खाली पडतं. जीवा आणि आर्य दोघेही नंदिनीकडे बघू लागतात. नंदिनी म्हणते, मी आणतच होते टॉवेल. जीवा म्हणतो, अगं मी थांबलोच होतो तुझ्यासाठी, परंतु ही तुझी बहीण केसाने पाणी उडवत होती माझ्यावर. डांबरटच आहे एक नंबरची. खरं तर हीच लहान बाळ आहे, म्हणून मग इथे दुपट्टा दिसला आणि केस पुसले तिचे. सर्दी नको ना व्हायला. दम देऊन बसवलं तिला एका ठिकाणी. यावर आर्या उठून उभी राहते आणि म्हणते, हो का रे? आणि पुन्हा एकदा जीवावर जोराने पाणी उडवते आणि पळत सुटते. जीवा सुद्धा तिच्या मागे धावत असतो. नंदिनी मात्र या दोघांचा चाललेला प्रकार फक्त उभी राहून बघत असते. जीवा नंदिनीला तू सुद्धा ये असं म्हणत असतो, परंतु नंदिनी काहीही बोलत नाही. जीवा नंदिनीला म्हणत असतो, काय झालं? चिडली आहेस का तू? आर्या म्हणते, तुला मी म्हटलं होतं ना. अरे तिला सवयच आहे रुसायची. नुसती काहीही झालं तरी रुसते, चिडते. तिला कोणीही काही बोललं तरी रुसते. पण हा, ही काही कोणाला बोलली, लेक्चर दिलं तर आपण बाबा काहीच बोलायचं नाही. हे सर्व जीवा ऐकत आर्या म्हणते, आज सकाळी तेच झालं. घरी आली, जेवायला वाढलं आणि इतक्या सूचना देत होती. अगं कशी खातेस? त्रास होईल जरा, हळू खा, हळू खा. मी म्हटलं, अगं बस आता, केवढं लेक्चर देतेस? अगं जन्मेजय बघ किती. एवढ्यातच जीवा जोराने ओरडतो, बास बास, हाऊ डेअर यू, तू नंदिनीला असं बोलूच कसं शकतेस? जीवा पुढे म्हणतो, अगं दिल्या 4 सूचना म्हणून एवढं सगळं बोलायचं? काय आहे, तिला कामधंदा नाही म्हणून ती तुझ्याकडे येते का? की ती तुझी नोकर आहे? यावर नंदिनी जीवाला अडवत असते. जीवा म्हणतो, नाही बोलू देत. पुढे जीवा म्हणतो, बघितलंस का, तू आता वाटेल तसं बोललीस तिला, परंतु ती मला सांगते. आर्या म्हणते, मला फार सूचना दिलेल्या आवडत नाही म्हणून म्हणून इरिटेट झाली थोडीशी. यावर जीवा म्हणतो, थोडीशी सिरियसली? काय काय बोललीस अगं तू तिला? हे बघ, आपली अगं काल परवाची ओळख आहे. पण ही नंदिनी, अगं ही तीच मुलगी आहे जिने तुला नवा जन्म दिलाय. आणि तू काय करतेयस? वाटेल तसं बोलतेयस. हिच्यामुळेच तुझी सरकलेली गाडी रुळावर आली आहे आणि तिला तू वाटेल तसं बोलतेयस. तुझ्यातला स्पार्क पुन्हा जागवला तिने, जागवला की नाही? आणि तू काय करतेयस? तिला वाटेल तसं बोलतेयस, तिला घालून पाडून बोलतेयस. नंदिनी जीवाला गप्प करत असते. जीवा म्हणतो, दिल्या असतील काही सूचना, चांगल्यासाठीच दिल्या असतील ना तुझ्या, की वाईटासाठी दिल्या? नंदिनी म्हणते, जीवा राहू देत ना. जीवा म्हणतो, तुला माझं हसणं बोलणं आवडत असेल, परंतु आज हा जीवा देशमुख उभा आहे ना इथे, तो फक्त याच मुलीमुळे. हो, हिच्यामुळे. एक काळ होता, माझंही आयुष्य भरकटलं होतं. तेव्हा तिने माझा हात धरला आणि मला इथवर घेऊन आली आहे ती. आणि तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही नंदिनी आहे. ही फक्त बोलून नाही तर करून दाखवते. पुढे जीवा म्हणतो, अगं अगं तुला माहिती आहे का, बाळ येईपर्यंत ती सुद्धा बाहेरचं काही खाणार नाहीये. कारण ती स्वतःला आमच्या बाळाची आई समजते. समजते काय, आहेच आहेच ती आमच्या बाळाची आई. तू आहेस? मानतेस का स्वतःला आमच्या बाळाची आई? नाही नाही, अजिबात नाही. मानत असतीस ना तर हे असे वेडेचाळे करत पावसामध्ये भिजली नसतीस, तिखट मिसळ वगैरे खाल्ली नसतीस आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, नंदिनीला असं काहीही बोलली नसतीस. जीवा म्हणतो, तू आमच्या बाळाची सरोगेट मदर आहेस म्हणून मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही नंदिनी आहे ना, तो इगो आहे माझा आणि कुणीही माझा इगो दुखावला तर डोकं फिरतं माझं. बाकी तू ठरव. त्यानंतर नंदिनीला तो चल असं म्हणून बाहेर निघून जातो. नंदिनी लगेच आर्याजवळ येते आणि आय एम सॉरी असं म्हणून तेथून निघून जाते. तिथून निघून